नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा। तर मंडळी, समर फोडतो आता चक्क मंदाकिनीचं थोबाड, तर दुसरीकडे मात्र आपली स्वानंदी देखील आता सगळ्यांसमोर घेऊन येते ह्या मल्लिकाचा खरा चेहरा। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल की आता समर आणि स्वानंदी या दोघांचं नातं देखील तोडण्यासाठी ह्या मंदाकिनीने आणि सोबतच मल्लिकाने खूप सारे प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नावरती समर आणि स्वानंदीने पाणी ओतलेलं असतं, कारण की त्या दोघांची भेट व्हायला नाही पाहिजे, त्या दोघांना एकत्र येऊ नाही द्यायचं यासाठी ह्या दोघींनी खूप सारे प्रयत्न केले होते। पण मात्र समर आणि स्वानंदीचं प्रेमच एवढं भक्कम होतं की त्याच्यामुळे त्या दोघांना एकमेकांपासून दूर कोणीच करू शकणार नाही, हे तुम्हाला चांगलंच समजलं असेल। आणि त्याच्यानंतर मात्र आता ही मल्लिका एवढं सगळं करून थांबेल असं तुम्हाला वाटलं असेल, पण अजिबात पण नाही। ही मल्लिका पुढे अजून समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये खूप काड्या आणि कुटाणे करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। आणि काड्या आणि कुटाणे करून ही फक्त थांबतच नाही, तर खूप साऱ्या गोष्टी पुढे अशा करते की त्याच्यानंतर तुम्हाला राग येणं तर एवढं साहजिक आहे की काय सांगायलाच नको। तर दुसरीकडे मित्रांनो, आता सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे अशी घडते की ही मंदाकिनी, तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की स्वानंदीकडून तिला काय हवं आहे, कारण की तिला एकच गोष्ट पाहिजे असते की काही जरी झालं तरी माझ्या मुलीचा रुबाब कमी नाही झाला पाहिजे। म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की सगळ्यात भयंकर म्हणजे ह्या सुष्मितासाठी ही मंदाकिनी असं वागत असते। सुष्मिताला सगळं काही चांगलं भेटावं आणि स्वानंदीला कधीच भेटू नये हा सगळा काही प्रयत्न असतो मात्र ह्या मंदाकिनीचा। पण मंदाकिनीला सगळ्यात महामूर्खाला एक गोष्ट समजत नसते की ती विश्वास कोणावरती ठेवत असते, ते म्हणजे महामूर्ख त्या मल्लिकावरती। कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्या मल्लिकाने आजपर्यंत कधीच कोणाला साथ दिली नाही, त्याच्यामुळे ह्या मंदाकिनीला वाटत असते की ती तिला साथ देईल। तर पुढे आता तुम्हाला पाहायला भेटेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एवढ्या दिवस समर आणि स्वानंदी सुष्मिताला हेच सांगत होते की अंशुमन चांगला मुलगा नाही, तर पुढे आता अंशुमनमध्ये आणि सुष्मितामध्ये सारखी भांडण होताना तुम्हाला पाहायला भेटेल। तर अंशुमन सुष्मितावरती हात देखील उचलतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटेल। आणि त्याच्यानंतर मात्र सुष्मिताला तिच्या चुकीची जाणीव होते आणि तिला हेच समजतं की आता काही जरी झालं तरी मात्र मला ह्या अंशुमनसोबत राहायचं नाही, कारण की मला जेव्हापासून माझी स्वानंदीताई सांगत होते ते मी तिचं ऐकायला पाहिजे होतं। पण मात्र त्यावेळेस मात्र ती प्रेमात एवढी आंधळी झाली होती आणि तिला वाटत होती की अंशुमन खूप चांगला आहे। पण मात्र फायनली आता अंशुमनने त्याचे खरे रंगरूप दाखवलेलं असतं सुष्मिताला। त्याच्यानंतर मात्र त्या सुष्मिताला फायनली तिला समजलेलं असतं की अंशुमन चांगला नाही, पण आता सुष्मिता काहीच करू शकत नसते। कारण मित्रांनो, एकच असतं की तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल की काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदी ह्या दोघांच्या नात्यामध्ये देखील मात्र फूट पाडण्यामध्ये ह्या सुष्मिताचा पण तेवढाच हात असतो। कारण की तिला देखील असं वाटत असतं की स्वानंदीच हे सगळं करते, पण तिला सगळं काही रिअलाईज खूप उशिरा होतं। तर पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच पाहायला भेटणार आहे की समर राजवाडे अखेर मंदाकिनीच्या कानाखाली का मारतात। कारण की मित्रांनो, पुढे तुम्हाला कळेल की स्वानंदी आपली प्रेग्नेंट असते आणि त्यावेळेस मात्र ही गोड बातमी आता कोणाला सहन होत नाही। फक्त आणि फक्त घरामध्ये आजी, समर, स्वानंदी आणि तिकडे आनंद, ही निकिता एवढेच लोक खुश असतात आणि इकडे मात्र समरचे बाबा अधिरारोहण, मग बाकीच्या लोकांना मात्र प्रचंड राग आलेला असतो। कारण की त्यांना वाटतं की जर स्वानंदीला जर मूलबाळ झालं तर त्याच्यानंतर राजवाड्यांची सगळी काही प्रॉपर्टी मात्र स्वानंदीच्या हातामध्ये जाईल, हे असं कधीच झालं नाही पाहिजे। त्यासाठी मात्र काही जरी झालं तरी मात्र स्वानंदीला आपण सोडायचं नाही, तिचं मूल ह्या जगात येऊच द्यायचं नाही। ह्या सगळ्या गोष्टींसाठी मात्र आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की मंदाकिनी सोबत मल्लिका सोबत ही सुष्मिता हे सगळेजण प्रयत्न करत असतात। तर ह्या सुष्मिताला आपल्या स्वानंदीने एवढं समजून सांगितलं की सुश, त्या अंशुमनच्या आणि मल्लिकाच्या नादी नको लागू, पण तरी पण तुम्हाला माहितीच असेल की ही लोक कशी आहेत। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मल्लिकाला अजून एकदाही शिक्षा झाली नाही कोणत्याच गोष्टीची, त्याच्यामुळे लोकांनी तर एवढी प्रचंड नाराजगी व्यक्त केली की काय बोलायलाच नको। कारण की तुम्हाला माहिती आहे की या मल्लिकाने आजीला किडनॅप केलं, ह्याच्या अगोदर खूप साऱ्या गोष्टी केल्या, ह्या अंशुमनने चक्क आपल्या, तुम्हाला माहितीच आहे, आपल्या चिंगीचं बाळ मारलं, खूप साऱ्या गोष्टी झाल्यात, पण तरी पण मात्र यांना एकही शिक्षा झाली नाही, ह्यांचा खरा चेहराच बाहेर आला नाही। त्याच्यामुळे मात्र लोकांनी एवढी नाराजगी व्यक्त केली की काय सांगायलाच नको। तर पुढे आपला समर राजवाडे ह्या मंदाकिनीचं थोबाड या गोष्टीसाठी फोडतो, कारण की पुढे ही मंदाकिनी आपल्या स्वानंदीला त्रास देते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोरच्या समोर येतात। तर त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट मित्रांनो अशी घडते की आपली स्वानंदी पण आता पुढे शांत बसत नाही, तर स्वानंदी देखील मल्लिकाचा आणि अंशुमनचा खरा चेहरा आता राजवाड्यांसमोर घेऊन येते। कारण की तिला माहीत असतं की काही जरी झालं तरी मला मात्र समर राजवाड्यांसमोर काही जरी झालं तरी अंशुमन आणि मल्लिकाचा खरा चेहरा आणायचाच आहे, आणि जर त्यांचा खरा चेहरा जर राजवाड्यांसमोर नाही आला तर मात्र ही कोणत्या थराला जाऊ शकतात हे स्वानंदीला चांगलं समजलेलं असतं। तर पुढे स्वानंदी आता कशा प्रकारे समोरच्या समोर
हे सगळ्यांचा चेहरा घेऊन येते हे पाहणं जास्त रंजक ठरेल. आणि दुसरीकडे मात्र आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदाकिनीचं थोबाड ज्यावेळेस मात्र आपले समर राजवाडे फोडतात त्यावेळेस मात्र कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. कारण की ह्या मंदाकिनीला देखील आता राजवाड्यांचा राग येतो आणि ती म्हणते की काही जरी झालं तरी ह्या राजवाड्यांना मी सोडणार नाही, कारण की त्यांनी एवढी हिंमत केली की त्या स्वानंदीसाठी माझ्यावरती हात उचलला. तर पुढे समर राजवाड्यांच्या विरोधात मित्रांनो खूप लोके कांड करताना पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्लिका आणि अंशुमान हे दोघे जण मित्र समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यासाठी खूप सारे प्रयत्न करताना तुम्ही पुढे पाहाल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज तर पाहायला विसरू नका. आणि एकदा टॅग प्रोडक्ट नक्की चेक करा मित्रांनो. आवडणारे प्रोडक्ट तर खरेदी करायला अजिबात विसरूच नका. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश. तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.